प्रथम मी आयोजक प्रबोधन बहुउद्देशीय संस्था यांचे आभार मानते, ज्यांनी महिला दिनाबद्दल राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या. त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते आणि आभार मानते. रामकृष्ण हरी मंडळी, मी वर्षा नामदेव दिवसे, राहणार नांगणेवाडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून आपला विषय मांडते की घर सांभाळणाऱ्या स्त्रियांचे योगदान अदृश्य पण मोलाचे. गौतम बुद्धाने देशाला क्रांतीचा व जगाला शांतीचा संदेश दिला. गौतम बुद्धाने देशाला क्रांतीचा व जगाला शांतीचा संदेश दिला, पण त्यांच्या मागे संयमाचा महामेरू म्हणून उभ्या राहणाऱ्या महाराणी यशोधरा 13व्या शतकात डोईचा पदर कमरेला खोचून विठ्ठल भक्ती करणाऱ्या महिलेला अडवणाऱ्यांना ठणकावून सांगते की डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. पंढरीचे पेढे मांडियेले पाल मनगटावर तेल घाला तुम्ही. पंढरीचे पेढे मांडियेले पाल मनगटावर तेल घाला तुम्ही. जणी म्हणे देवा झाले मी येसवा. जणी म्हणे देवा झाले मी येसवा. निघाले केशवा घर तुझे. निघाले केशवा घर तुझे. हिम्मत असेल तर पुढे या, मी लढायला तयार आहे असं ठणकावून सांगणाऱ्या संत जनाबाई. एक आई जिला कुठलाही वारसा नसताना तिनं स्वतःच्या दातृत्वानं, मातृत्वानं आणि कर्तृत्वानं या महाराष्ट्राच्या मातीला 2 छत्रपती दिले, ज्यांच्यामुळे हा अख्खा महाराष्ट्र नव्हे, हा देश नव्हे, हा राष्ट्र, हे जग त्यांच्या आदर्शाचं प्रेरणास्थान आहे. ज्या तुमच्या आईसाहेब, माझ्या आईसाहेब, माझं प्रेरणास्थान असणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. अंधकाराच्या अत्याचाराच्या गुलामगिरीत सापडणाऱ्या जनतेला क्रांतीचा दुवा म्हणून येणाऱ्या अहिल्याबाई होळकर. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीची तर कबर खांदली, पण त्यांच्या मागे पोलादी पंख म्हणून उभा राहणाऱ्या, स्वतःचे पोटचे 4 गोळे मातीमोल जरी झाले, संसाराच्या चटक्यांमध्ये पार भाजून निघाली, तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाला त्याची झळ लागू दिली नाही. अशा थोर माता रमाबाई, ज्यांच्यामुळे मी आज तुमच्या पुढे स्वच्छंदपणे आपले विचार मांडू शकते. फातिमा शेख ह्या पहिल्या महिला मुस्लिम मुख्याध्यापिका झाल्या, ज्यांच्यामुळे ताराबाई शिंदे या पहिल्या महिला पत्रकारिका झाल्या, ज्यांच्यामुळे मुक्ता साळवे ह्या पहिल्या महिला समाजसेविका झाल्या, ज्यांच्यामुळे माझ्यासारख्या स्त्रिया, माझ्यासारख्या महिला स्वच्छंदपणे शिक्षण घेत आहेत, स्वच्छंदपणे शिक्षण देत आहेत, स्वच्छंदपणे आपली स्वप्नांची शिखरे गाठू शकतात. त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अशा अनेक स्त्रिया ज्यांनी दृश्य अदृश्यपणे या समाजासाठी मोलाचे योगदान करणाऱ्या, मोलाचे कार्य करणाऱ्या अशा सर्व स्त्रियांना मी त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा करते. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी समाज, कुटुंब, देशासाठी अदृश्यपणे का होईना पण त्यांचे कार्य फार मोलाचे आणि महत्वाचे आहे, ज्यामध्ये आई, आजी, ताई, शिक्षिका यांचाही समावेश होतो. घरची आजी ही संस्काराचं पहिलं महाविद्यालय असते, जी आपल्या नातवंडांसाठी चांगले संस्कार देण्याचं काम करते. ही माझी आजी संस्कृती जपण्याचंही काम करते. आता तुम्ही म्हणाल कसं संस्कृती जपण्याचं काम करते, तर माझी आजी लहानपणापासून ओवी, अभंग गात माझ्यावर संस्कार आणि परंपरा, संस्कृती जपण्याचा संस्कार माझ्यावर करून जाते. आणि माझ्या आजीने तर मला लहानपणापासूनच संत जनाबाईंचा एक अभंग ऐकवतच मला मोठं केलं आहे. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता केली ऐसी जणी. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता केली ऐसी जणी. साधू संतांच्या घरची दासी मी अंकिली. साधू संतांच्या घरची दासी मी अंकिली. विठोबाने दिली प्रेमकळा. माझ्या आजीनं संस्कृती आणि परंपरा जपण्याचं संस्कार हे माझ्यावर लहानपणापासून केलं आहे. माझी आजी या समाजापुढे अदृश्य जरी असली तरी मला चांगला आणि संस्कारी नागरिक बनवण्याचं तिचं कार्य अदृश्य जरी असलं तर ते फार मोठं आणि मोलाचं आहे. माझ्या आजीनं कधी सुद्धा माझ्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये कधीही भेदभावाचं कधीही तिनं काम केलं नाही. उलट माझ्या आजीनं मला लहानपणापासून एक लेक काय असते ती फार सुंदर पद्धतीने तिने मला समजावून सांगितलं आहे की दिसाड दिस गेले, थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची हाक थेट आभाळाला बोले. लेक बडाची पारंबी दोन्ही घराला जोडती, असो सासर माहेर पांग बापाचे फेडती. जवा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, अन तिला छातीशी धरून त्यानं टिपूस घाळले.
दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची हाक थेट भाळाला बोले. माझी आजी मला नेहमी म्हणते की लेक फक्त सासरा आणि माहेर हेच फक्त दोनच सांभाळू शकत नाही, कारण एक लेक ही तब्बल 21 कुळाचा उद्धार करू शकते, तेवढी त्याच्यामध्ये ताकद असते. माझ्या आजीनं माझ्या लहानपणी समानतेचा माझ्यावर केलेला संस्कार हा समाजापुढे जरी ती अदृश्य असली तरी ते फार मोठी गोष्ट आणि फार मोठं योगदान आहे माझ्या आयुष्यात. इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है. इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है. जगात अशी कुठली अशक्य गोष्ट नाही जी आई आपल्या लेकरासाठी करू शकत नाही. ज्याच्या पाठीमागे त्याची आई सह्याद्रीसारखी जिद्दीने ताटबाण्याने उभे असते ना, ते लेकरू कोणापुढे झुकू शकत नाही आणि ते लेकरू कधीही हरू शकत नाही. ज्याच्या पाठीमागे त्याची आई सह्याद्रीसारखी उभी राहू शकत नाही, ज्याच्या पाठीमागे एखादी स्त्री जर उभी राहू शकत नाही तर त्याची अवस्था अशी असते की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्याची हालत भिकाऱ्यापेक्षाही बदतर असते. घर सांभाळणाऱ्या स्त्रियांचे योगदान हे फार मोठी गोष्ट आहे आणि ह्या समाज आणि देश घडवण्यासाठी एक स्त्री ही खंबीरपणे उभी राहू शकते आणि स्वतःचं अस्तित्वही सिद्ध करू शकते. जाता जाता फक्त एवढंच म्हणेन की देवी म्हणून पूजू नका, दासी म्हणून भजू नका. देवी म्हणून पूजू नका, दासी म्हणून भजू नका. समान माना स्त्री जातीला तिच्या अस्मिता खुडू नका. समान माना स्त्री जातीला तिच्या अस्मिता खुडू नका. आणि माझ्यासारख्या मुली ज्या समाजात काही ना काही नवीन करू पाहत आहेत, ज्या काही ना काही नवीन करू पाहत आहेत, पण संकुचित विचारसरणीची काही मंडळी त्यांना अडवू पाहत आहेत, त्यांच्यासाठी मी स्वतः लिहिलेला शेर हा त्यांच्यासाठी झणझणीत चपराक असेल की सदियों से आ रही राह पर तुम चलते हो, कि सदियों से आ रही राह पर तुम चलते हो, मैं अपनी राह खुद बनाती हूँ. कि सदियों से आ रही राह पर तुम चलते हो, मैं अपनी राह खुद बनाती हूँ. कि तुम उस पेड़ के पत्ते हो जो पानी में बह जाते हो, कि तुम उस पेड़ के पत्ते हो जो पानी में बह जाते हो. मैं समंदर की सुनामी हूँ जो तूफान चीर देती हूँ. मैं समंदर की सुनामी हूँ जो तूफान चीर देती हूँ. धन्यवाद.